नमस्कार, कल्याणीज क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला जी काही आपण कटिंग केलेली आहे अस्तरवरती ते मेन फॅब्रिकला कसं जॉईन करायचं ते सांगणार आहे. तर अगदी सविस्तरपणे सांगणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा, म्हणजे तुम्हाला ते नक्कीच कळेल. तर बघा, पाठीमागचा सगळ्यात आधी आपण पाठीमागचा भाग स्टिच करून घेऊयात. तर बघा काय करायचं आहे, जे काही आपलं मेन फॅब्रिक आहे ना, ती कधी कधी उलटं सुलटं कळतच नाही, तर व्यवस्थित चेक करायचं आहे आणि ते सरळ बाजूने आपल्याला ठेवायचं आहे. ठीक आहे, सरळ बाजू व्यवस्थित आपल्या साईडला ठेवायचे आहे. ठीक आहे, आणि खालच्या साईडला उलटी बाजू. ठीक आहे, तर त्याच्यावरती आपण जो काय अस्तरचा भाग कट केलेला आहे ना, तो त्याच्यावरती व्यवस्थित ठेवायचा आहे. तर आपण आता हे खालच्या साईडने पहिले स्टिच करून घेऊयात. तर बघा, जे काय आपण शिलाई मार्जिन सोडलेलं आहे ना, तर इथे मी अर्धा इंच खालच्या साईडने सोडलेलं आहे. तर आपण ते अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडत व्यवस्थित एक टीप मारून घेऊयात. बरोबर मेन फॅब्रिक आणि अस्तर व्यवस्थित पकडायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित हे स्टिच करून घ्यायचं आहे. कधी कधी काय होतं ना, मागच्या साईडला खालच्या बाजूला ना थोडीशी डिझाईन वगैरे आलेली असते, त्याच्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित येण्यासाठी ना प्रॉपर एकसारखं पकडून आपल्याला जी काही शिलाई मार्जिन सोडलेली आहे ना, ती सोडतच आपल्याला इथे एक टीप देऊन घ्यायची आहे. तर बघा, इथे मी अर्धा इंच जे काही शिलाई मार्जिन सोडलेलं आहे सोडतच एक टीप मारलेली आहे. तर कपडा हा अगदी सुळसुळीत आहे, तर व्यवस्थित आपल्याला पकडायचा आहे, जेणेकरून कुठेही आपला झोळ वगैरे येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, पूर्ण इथे एक टीप मारून घ्यायची आहे. खालच्या बाजूने सुरुवात केलेली आहे, कारण हा कपडा खूप सुळसुळीत आहे. जर तुम्ही गळ्यापासून जर तुम्ही स्टिच करायला सुरुवात केली असती ना, तर खूपच खालीवरी झालं असतं. त्याच्यामुळे आपण हे काय केलेलं आहे, खालच्या साईडनेच स्टिच करायला सुरुवात केलेली आहे. तर बघा, हे थोडंसं मार्जिन जास्त होतं आणि व्यवस्थित पलटी करता येईल याच्यासाठी मी इथे थोडंसं कट करून घेते. आणि कट केल्यानंतर आपल्याला इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. लक्षात ठेवायचं आहे की जी काही आपण शिलाई दिलेली आहे ना, त्याच्या अलीकडेच आपल्याला हे कट द्यायचे आहेत. ठीक आहे, तर पूर्ण इथे मी छोटे छोटे कट्स देणार आहे, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित ब्लाऊज आपलं पलटी होईल. ठीक आहे, आता बघा, इथे छोटे छोटे कट्स दिल्यानंतर लगेचच आपल्याला जो काही आपला गळा आहे ब्लाऊजचा, तो आपण इथे स्टिच करून घेऊयात. म्हणजे डबल डबल आपल्याला पलटी करण्याची गरज नाही. ठीक आहे, याच्यासाठी. तर बघा, व्यवस्थित सरळ पकडायचं आहे, जे काय अस्तर आहे ते व्यवस्थित ठेवायचं आहे. खूप सुळसुळीत कपडा आहे, घाई वगैरे करायची नाही, व्यवस्थित याला टीप मारून घ्यायची आहे एक. थोडंसं अंतर ठेवत आपल्याला जसा काही आपला गळ्याचा आकार आहे ना, तशी इथे टीप मारून घ्यायची आहे, अगदी सावकाश. पहिले दोन्ही साईडने चेक करायचं आहे कपडा कुठे दुमडला वगैरे नाही. तर कधी कधी काय होतं, एका साईडने ना पूर्ण तो सरकला जातो आणि मग तशीच आपण शिलाई मारून घेतो. तसं न करता अगदी सावकाश आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित आपल्याकडे जिथे गोलाकार आहे ना, तिथे आपल्याकडे व्यवस्थित सरकवत शिलाई मारून घ्यायची आहे, थोडंसं अंतर ठेवत. ठीक आहे, दोन्ही साईडने व्यवस्थित अस्तर ठेवायचं आहे आणि नंतरच आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे. वाटलं तर तुम्ही याला पिन वगैरे सुद्धा लावून घेऊ शकता. आता बघा, आतमधलं जे काही कपडा आहे ते मी इथे कट करून घेते आणि आता याला सुद्धा आपल्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत, कारण आपला गळ्याचा आकारसुद्धा व्यवस्थित पलटी होईल आणि व्यवस्थित येईल याच्यासाठी. आता बघा, हे पलटी करून घ्यायचं आहे. आता पलटी केल्यानंतर आपल्याला याच्यावरती एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर आपण या गळ्यावरून स्टार्ट करूया. ठीक आहे, या गळ्यावर व्यवस्थित अशा आपण दाबटीप देऊन घेऊयात. एवढी काळजी घ्यायची आहे की अस्तरचा कपडा आपल्याला वरती दिसायला नको, याच्यासाठी. कुठे ओढायचा वगैरे काहीच कपडा नाही आहे, खूप सुळसुळीत कपडा आहे ते, त्याच्यामुळे सावकाश शिलाई मारून घ्यायची आहे. 2 लाईन एवढं आपलं अंतर ठेवत इथे शिलाई मारायची आहे. बघा, आता वरच्या बाजूने शिलाई मारल्यानंतर आपल्याला खालच्या बाजूने सुद्धा सेम त्याच्यावरती एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. इथे सुद्धा व्यवस्थित कपडा पकडतच आपल्याला इथे शिलाई द्यायची आहे सावकाश.
इथे सुद्धा आपला अस्तर वगैरे खालचा कपडा दिसायला नको याच्यासाठी आता तेवढं केल्यानंतर पूर्ण आपल्याला अस्तर हे मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं आहे आणि जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आपण आता बघा एवढं झाल्यानंतर आपण आता ब्लाऊजला लगेच टक्स टाकून घेऊयात. तर याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, जे काय आपलं शिलाई मार्जिन आहे ना ते आपल्याला टिक करून घ्यायचे आहे. हे या ब्लाऊजची मी कटिंग करताना ना अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा होता माझा, म्हणजे शिलाई मार्जिन येते 2.5 इंच सुटलेलं आहे. ठीक आहे. तर आपण तिथून तर आपण जो काय ब्लाऊजचं दुमडलेला आहे ना तिथपर्यंत आपल्याला मोजायचं आहे आणि सेंटरमध्ये एक टिक करून घ्यायची आहे. ठीक आहे. जिथे आपण टिक केली आहे ना तिथूनच आपल्याला टक्सची उंची टाकायची आहे. इथे मी 4 इंच टाकत आहे. जो काय आपला गळ्याची उंची आहे ना त्याच्या नेहमी टक्स हा खालच्या साईडलाच यायला हवा. ठीक आहे. तर बघा इथे मी व्यवस्थित त्या टिपवरती दुमडत अर्धा इंचावरती टिक करत आहे आणि इथे व्यवस्थित जो काय आपण 4 इंचवरती टिक केली आहे ना त्याला तिरकस जोडत व्यवस्थित एक टिप मारून घेणार आहे. लगेच दुसरीसुद्धा टिप मारून घ्यायची आहे. काळजी घ्यायची आहे की अस्तरचा कपडा जो काय आपला मेन फॅब्रिकचा कपडा आहे ना तो येते सुटायला नको. ठीक आहे. त्याच्यासोबतच आपल्याला ही शिलाई कधी कधी काय होतं नुसतं अस्तरचाच कपडा येतो आणि मेन फॅब्रिकचा कपडा तसाच राहतो. ठीक आहे. तर तसं न करता आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे आणि चेक करायचं आहे की आपला मेन फॅब्रिकसुद्धा या टक्समध्ये आलेला आहे किंवा नाही. ठीक आहे. सुरुवातीलाच हे व्यवस्थित पकडायचं आहे आणि टिप मारून घ्यायची आहे. तर बघा पूर्ण आपला हा पाठीमागचा जो काही भाग आहे ना तो आपला इथे जॉईन करून झालेला आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण. आता लगेच आपल्याला काय करायचं आहे, क्रॉसपट्टी घ्यायची आहे. तर बघा हे असं जे काही मेन फॅब्रिक आहे ना ते असं ठेवायचं आहे आपल्याला सरळ बाजूने. ठीक आहे. आणि त्याच्यावरती क्रॉसपट्ट्या ह्या दोन्ही समोरासमोर ठेवून घ्यायच्या आहेत. कधी कधी काय होतं उलटं सुलटं होतं, याच्यासाठी अगोदरच आपल्याला दोन्ही समोरासमोर ठेवून घ्यायच्या आहेत आणि जसं मी दाखवते तशी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही क्रॉसपट्ट्यांना सेम अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडत आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे. यालासुद्धा आपण छोटे कट्स देऊन घेऊयात जेणेकरून ते सुद्धा व्यवस्थित पलटी होईल. आता बघा मी थोडंसं बोटाने प्रेस केलेलं आहे आणि त्याच्यावरती क्रॉसपट्टीवरती मी आता दाबटीप देत आहे. ठीक आहे. येथे कपडा खूप सुळसुळीत आहे त्याच्यामुळे व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. आता बघा दोन्ही क्रॉसपट्ट्या आपल्याला सेम याच पद्धतीने काय करायच्या आहे, स्टिच करून घ्यायच्या आहेत आणि एक्स्ट्राचं जे काही फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे. बघा आता दोन्ही पण क्रॉसपट्ट्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. आता जे काही साईड पार्ट किंवा कटोरी आहे ना त्यालासुद्धा सेम अशीच शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला समोरासमोर ठेवून. बघा जे काय साईड पार्ट आहेत ना आपले ते व्यवस्थित समोरासमोर अगोदरच चेक करायचं आहे आपल्याला. उलटं सुलटं कधी कधी काय होतं एकाच बाजूचे दोन्ही पार्ट तयार होतात. त्यासाठी आपल्याला जसं आपण क्रॉसपट्टी समोरासमोर ठेवली होती ना तसंच आपल्याला हे साईड पार्ट पण आपल्याला समोरासमोर ठेवायचे आहेत व्यवस्थित. आणि जो काय आपला मेन फॅब्रिकचा कपडा आहे ना तो आपल्याला खालच्या साईडने सरळ ठेवायचा आहे. ठीक आहे. नाहीतर इथे सुद्धा आपलं उलटं होऊ शकतं. त्याच्यासाठी हे बघा साईड पार्ट आणि कटोरीचा जो काही भाग आहे ना त्याला आपल्याला फॅब्रिक काय करायचं आहे उलटं ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आपले हे पार्ट ठेवून काय करायचं आहे स्टिच करायचं आहे. आता बघा इथे मी शिलाई मारून घेत आहे. एक शिलाई मारून आपल्याला घ्यायची आहे थोडंसं अंतर ठेवत प्रॉपर. आता बघा कटोरीचे भागसुद्धा आपल्याला तसेच ठेवायचे आहेत समोरासमोरच. हे नवीन असताना बऱ्याचदा असं होतं कितीही काही केलं तरी होतंच हे उलटं सुलटं. कटोरी तरी होते, साईड पार्ट तरी होतं किंवा मग क्रॉसपट्टीसुद्धा उलटी सुलटी होऊ शकते. त्याच्यामुळे प्रत्येक भाग आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक समोरासमोर ठेवूनच चेक करायचं आहे. नंतरच स्टिचिंग करायची आहे, घाई करायची नाही. तर इथे बघा पूर्ण पार्ट मी इथे स्टिच करून झालेले आहेत. यात जो काय आपला समोरचा भागाची स्टिचिंग आहे ना ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.